नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो भुसावळमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर आर्किटेक्ट पौर्णिमा कोटागलजी. मास्टर आर्किटेक्ट म्हणण्याच्या दोन महत्त्वाची कारणं आहेत. ते म्हणजे एकतर त्यांनी मास्टर्स केलेले आहे स्वतः आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगळा विषय घेऊन गेलेले आहे आणि दुसरं मास्टर्स म्हणजे अशा एका कारणानं म्हणजे ज्या विषयात त्यांनी म्हणजे हेरिटेजसारख्या विषयाशी संबंधित ते काम करतात. तर माझ्या मते ते खरंच एका मास्टरचं काम आहे, ते सर्वसामान्यांचं काम नाही आहे. पण आपण नेहमी असं म्हणतो की हा इतिहास आहे तो पुढच्या पिढीला पर्यंत पोहोचवण्याचा हा जो मधला दुव्याचं काम आहे, तर त्या एका पद्धतीनं ते काम करतात. त्यामुळे ते हे सगळं काम कसं चाललंय याच्यात त्यांना इंटरेस्ट कसा निर्माण झाला आणि बेसिकली आपण असं म्हणतो की कुठले घर पूर्ण होतं ते एका आर्किटेक्टमुळं, पण ती पूर्ण करणारी जेव्हा महिला असते तेव्हा ते खऱ्या अर्थानं ते पूर्ण होतं असं मला वाटतं. त्यामुळे एक महिला म्हणून या आर्किटेक्टच्या अँगलनं त्यांचा प्रवास कसा होता हा सगळा आपण जाणून घेणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून, शिक्षणापासून, की शाळा, कॉलेज कुठली होती? मग तुम्ही आर्किटेक्ट या फील्डकडं कसं वळालात किंवा बनावंसं असं कसं वाटलं? आणि मग तुमचं ड्रॉइंग वगैरे चांगलं होतं, वाईट होतं, कसं होतं म्हणजे हा सगळा प्रवास? सो ॲक्च्युली सुरुवातीला जर स्कूलिंगचं म्हणलं तर मी पुण्याची आहे आणि डॉक्टर कलमाडी शामराव हायस्कूल हे माझं स्कूल आहे. हां. आणि ड्रॉइंगमध्ये मला आधीपासूनच इंटरेस्ट होता, पण जे असं काही नव्हतं की त्याच्यामुळे मी आर्किटेक्चरमध्ये आले वगैरे. ॲक्च्युली मला जास्त इंटरेस्ट सायन्समध्ये होता आणि कोइन्सिडेंटली डिसिजन असा झाला की आर्ट आणि सायन्स ह्याचं एक मिक्स आपण म्हणतो आर्किटेक्चर. सो ते माझं ॲज अ पर्सनल डिसिजन होतं टू गेट इन टू आर्किटेक्चर आणि समहाऊ त्यांनी शेप केलं माझं करिअर, कारण की आर्किटेक्चरमध्ये आल्यानंतर मग माझी ओळख झाली जास्त हेरिटेज स्ट्रक्चर्स सोबत आणि त्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट जास्त होता आणि ते हळूहळू मला कळालं जसं जसं मी काम करत गेले. आणि समहाऊ लहानपणी पासून जे माझे एक्सपिरियन्सेस होते ते माझे जे आजोबा आहेत त्यांनी जे आमच्या फॅमिलीला जे डॉक्युमेंट केलं ते थोडं ते मला थोडं इन्स्पायर झालं, कारण की त्याच्यातनं मला जास्त डॉक्युमेंटेशन बद्दल कळालं. माझे बाबा जे फोटोग्राफर आहेत तर त्यांनी अल्बम्स क्रिएट केले, सगळे फोटोग्राफ्स जे डॉक्युमेंट केलेत, ज्याच्या थ्रू आमची फॅमिलीची जी हिस्ट्री आहे ते माझ्यासाठी ॲक्च्युली हेरिटेज आहे. आणि मला आत्ता या स्टेजवरती कळतंय की ते केवढं माझ्यासाठी इम्पॉर्टंट होतं आणि त्यांनी कसं कॉन्ट्रीब्यूट केलंय माझ्या या करिअरला. क्या बात आहे. हां. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सांगितली की घरची एवढी पार्श्वभूमी चांगली होती. अहमदाबादमधनं हेरिटेज या संदर्भातलं मास्टर्स करण्यामधला एक्सपिरियन्स कसा होता? सो अहमदाबादचा एक्सपिरियन्स ॲक्च्युली खूप मस्त होता. अहमदाबाद आत्ता एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट पण आहे. आणि तिथे जो एक्सपिरियन्स मला मिळाला तो ॲक्च्युली एक म्हणू शकतो की माझे जे प्रोफेसर्स आहेत तिकडचे त्यांच्या थ्रू मेन मला एक म्हणजे गुड एज्युकेशन जे तुम्हाला म्हणायला पाहिजे, जे आपल्याला म्हणायला पाहिजे ते मिळालं. कारण की तिथे त्या युनिव्हर्सिटीमध्ये फक्त एक आर्किटेक्चरकडे लक्ष असं नव्हतं. बाकी जे ऍस्पेक्ट्स असतात, जसं आर्किटेक्चरला जे सराउंडिंग ज्या गोष्टी आहेत, जसं की नेचर असेल किंवा कल्चर असेल, म्हणजे जे कम्युनिटीज आहेत जे ऍक्च्युली तयार करतात आर्किटेक्चर, या गोष्टींवरती पण खूप फोकस होता. त्यामुळे आपण जे होलिस्टिक मॅनेजमेंट ज्याच्याकडे आपल्याला बघायला पाहिजे ते खूप की भाग होतं एज्युकेशनचं. आणि ह्याच्यावरती आम्ही प्रोफेसर्स सोबत खूप आमचं डिस्कशन झालं. म्हणजे असं नव्हतं की ते प्रोफेसर्स आहेत सो आपणच त्यांच्याकडनं लर्निंग करतोय, पण ते इंटरॅक्शन आणि डिस्कशन्स ते पण आमचे सजेशन्स घ्यायचे. सो हे एक कोलॅबोरेटिव्ह एन्व्हायरमेंट होतं. सो ते खूप इम्पॉर्टंट होतं. काय म्हणते?
मग आता या क्षेत्राशी काही संबंधित प्रश्न सुरुवात करूया. त्यातला पहिला प्रश्न तुमच्याच फील्डमध्ये विचारणार. तुम्ही पुन्हा आपण हेरिटेजचाच विषय पुढे नेऊया. ते म्हणजे दरवेळेला अशी कुठलीही प्राचीन ऐतिहासिक वास्तूला जेव्हा एक पर्यटक म्हणून मी भेट देतो, तेव्हा मला नेहमी असं वाटतं, की पूर्वीचं काय प्लॅनिंग असेल आणि आत्ताचा आर्किटेक्टकडनं मग तसं प्लॅन होत नाही, का क्लायंटची तशी रिक्वायरमेंट असते, का बजेटचा इश्यू असतो आणि त्यामुळे ते कुठेतरी मिसमॅच होतं. तुम्हाला काय वाटतं एक आर्किटेक्ट म्हणून? सगळ्याच गोष्टीचं असतं, कारण की आधीचं जे कॉन्टेक्स्ट होतं ते वेगळं होतं. आत्ताचं कॉन्टेक्स्ट वेगळं आहे आणि आत्ता जे जे लोकांचे रिक्वायरमेंट्स आहेत ते पण वेगळे आहेत. आधीचे रिक्वायरमेंट्स वेगळे होते आणि इवन आता जसं स्टोन असेल, हेरिटेज साईट्सवरती आपण म्हणजे बघतो मोस्टली महाराष्ट्रामध्ये स्टोन वापरलं जातं किंवा वूड वापरलं जातं. तर तेव्हा तो लेबर पण असायचा, स्किल्ड लेबर ज्याला आपण म्हणतो, की जे या मटेरियल्सवरती काम करून म्हणजे जे स्टोन्स आहेत तर त्यांना घडवणं, वूडचं कार्विंग जे इंट्रिकेट असतं, तर या गोष्टींवरती त्यांनी खूप काम केलेलं असतं. तर आत्ता जर आपण बघितलं तर ते स्किल्ड लेबर मिळणं पण अवघड आहे आणि हे जे मटेरियल्स आहेत ह्याचं जसं तुम्ही म्हणाला की कॉस्टिंग हे जास्त आहे. सो प्रत्येक गोष्टीचा आपण म्हणू शकतो की कॉन्ट्रीब्युशन आहे ह्याच्यामध्ये आणि त्यामुळे थोडं अवघड होतं. पण तसंच आता या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळेच ऍक्च्युली हेरिटेज जे आहे ते आत्ता युनिक बनतंय. आत्ता म्हणून त्याला आपण हेरिटेज म्हणतो कारण की ते युनिक आहे, कारण की ते स्टोन मध्ये आहे, वूड मध्ये आहे. जर आत्ता पण ते सगळीकडे असतं तर मे बी ते हेरिटेज नसतं. नक्कीच. तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे, की ते स्टोनमध्ये, वूडमध्ये काहीतरी नॅचरल रिसोर्सेसचा वापर करून गेलेले आहे. आताच्या काळामध्ये जेव्हा आपण पुन्हा सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडे म्हणतो, ग्रीन बिल्डिंगचा विचार करतो, तर त्यातले 2 प्रश्न आहेत. एक तर असं करणं याची कितपत गरज आहे? ते फिजिकली किंवा काय म्हणतो पॉसिबल आहे का ते 100%? त्याची वर्केबिलिटी कशी आहे साधारणपणे अशा प्रकारचे सोर्सेस वापरण्याची? आणि ते वापरलं तर पुन्हा आपण तशीच एखादी चांगली बिल्डिंग क्रिएट करू शकतो का? आत्ताच्या स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर आर्किटेक्ट्सनी जास्त फोकस करायला पाहिजे. मला पर्सनली वाटतं की मिनिमलिझममध्ये, बरोबर. की नॅचरल लाईट आणि नॅचरल व्हेंटिलेशनचा आपण कसा यूज करू शकतो. कारण याच गोष्टी असतात की ज्याच्यामुळे कॉस्टिंग वाढते बरोबर. कुठल्याही गोष्टीची आणि जे नॅचरल रिसोर्सेस वगैरेच्या ज्या गोष्टी आहेत तर आता मेनली जे मी म्हणाले की जे आपल्याला लेबर नाही मिळत आहे हं. किंवा इवन आत्ता जर म्हणलं तर जी स्थिती आहे म्हणजे क्लायमेट चेंजची, हं. तर त्याच्यामध्ये डिफॉरेस्टेशन किंवा एक्सकॅव्हेशन या ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्याला जास्त हे नाही देत आहे, पुढाकार नाही देत आहे. सो त्या क्लायमेट चेंज ला लक्षात ठेवून आपण जे आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडे जाऊ शकतो. त्याच्यामध्ये इवन फॉर एक्झाम्पल जर कुठली हेरिटेज बिल्डिंग आहे, तर त्याचा इन्स्टेड ऑफ फक्त त्याला रिस्टोअर करणं किंवा कन्झर्व करणं, त्याचा आपण ॲडॅप्टिव्ह रियूज पण करू शकतो. जसं की कुठली जुनी बिल्डिंग आहे, तर त्याला आपण या कॉन्टेक्स्टमध्ये अडॅप्ट करून त्याला कसं यूज करू शकतो सो दॅट ते फंक्शनली त्याचा यूज कंटिन्युअस राहत जाईल. तर हा पण एक इम्पॉर्टंट पार्ट आहे सस्टेनेबिलिटीचा. बरं. आणखीन एक आता थोडा वेगळा प्रश्न, जसं आपण मगाशी गप्पांमध्ये म्हणलो, की तुम्ही पुण्याचे आहेत आणि आता तुम्ही भुसावळमध्ये आले. तर आता भुसावळच्या जर दृष्टीने विचार करायचा झाला, तर या भुसावळमध्ये किंवा ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये ही गोष्ट असली पाहिजे, एक महिला म्हणून आणि एक आर्किटेक्ट म्हणून. तुम्हाला काय वाटतं, की हे एक मिसिंग आहे याच्यामध्ये फार? तर असा कुठला प्रोजेक्ट आहे? आय थिंक पुण्यावरनं जेव्हा मी आले तेव्हा हे एक मला खूप मिसिंग वाटलं की कल्चर जे आपल्या पुण्यात आहे इन टर्म म्हणजे कल्चर सगळीकडे आहे, असं म्हणणं नाही की कुठे इथे नाहीये किंवा तिथे नाहीये. पण त्याच्यावरती लोकांचा जो फोकस आहे तो मे बी नाहीये. सो मुक्ताईनगरमध्ये जिथे मी राहतेय तिथे मुक्ताईनगर त्याला म्हणतात संत मुक्ताबाईसाठी. सो
तिथे असं आपण काही करू शकतो की त्याचं इम्पॉर्टन्स का आहे, त्याच्यावरती रिसर्च करणे, त्याच्यावरती रिसर्च करून मग तिकडची जी वास्तू आहे त्याचं जतन करणे आणि त्याच्यासाठी लोकांना ऍक्च्युअल त्याचं जे इम्पॉर्टन्स आहे ते कसं कळेल, मे बी एक म्युझियम थ्रू, किंवा आजकाल म्युझियम्समध्ये आता लोक, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, सो म्युझियम्समध्ये आपल्याला जाऊन लोक वाचणार नाही तेवढं, हे माहिती आहे. सो इंटरॅक्टिव्ह जास्त बनवणं त्या गोष्टीला, म्हणजे लोकांना मेसेज पण मिळेल, इन्फॉर्मेशन पण मिळेल त्या गोष्टीबद्दल, आणि त्याचा एक एक्सपिरियन्स पण तयार होईल. या गोष्टीवरती मला वाटतं फोकस करायला पाहिजे. युनेस्को बरोबर एक साऊथ कोरिया मधल्या प्रोजेक्टला तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व केलेलं, तर त्या प्रोजेक्ट बद्दल काय सांगाल? सो मी ज्या कॉलेजमध्ये होते मास्टर्ससाठी, सेंटर फॉर हेरिटेज मॅनेजमेंट अहमदाबाद युनिव्हर्सिटीमध्ये, तर तिथे आम्ही 2 लोकांची टीम होती, माझी आणि माझी एक सिनियर ऋतुजा म्हणून. तर आम्ही एक प्रोजेक्ट, साईट, अजंताची जी साईट आहे आपली, अजिंठा केव्स, त्याचा एक प्रपोजल दिलेला या युनेस्को विपिक. विपिक म्हणजे वर्ल्ड हेरिटेज इंटरप्रिटेशन अँड प्रेझेंटेशन, ही एक इन्स्टिट्यूशन आहे. तर त्यांच्या कॉम्पिटिशनसाठी आम्ही हे पिच केलेलं. सो आम्ही सिलेक्ट झालेलो टॉप 5 मध्ये त्याच्यासाठी. आणि या प्रोजेक्टचा मेन जो भाग होता तो होता की अजंता ही जी वास्तू आहे, ह्याला कसं इंटरप्रेट करू शकतो आपण, म्हणजे ॲज अ कम्युनिटी. कारण की त्याचे पेंटिंग्स आहेत हे आपल्याला माहिती आहे, ते पेंटिंग्स खूप फेमस आहेत जगामध्ये, आणि जगामध्ये अजून कुठेच नाही आहेत हे पण आपल्याला माहिती आहे. पण काय लोकांना ते समजतात का, की ॲक्च्युअलमध्ये हे पेंटिंग काय सांगताय, किंवा त्याची स्टोरी काय आहे, आणि ते प्रेझेंट कसं केलं गेलंय. म्हणजे त्या साईटवरती लोक फक्त जातात आणि बघतात, पण त्यांना ते कळलं आहे नाही कळलं आहे, हे एक मेन पार्ट होता. सो आम्ही ॲज अ प्रोजेक्ट प्रपोजल पिच केलेलं की त्याची एक इंटरप्रिटेशन सेंटर होऊ शकते, की ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकली आपण या गोष्टी इंट्रोड्यूस करू शकतो, की जिथे लोकांना, जे टुरिस्ट येतात ते बेटर समजू शकतात अजंताला थ्रू दीज पेंटिंग्स. आपण असं म्हणतो की महिला अगदी अवकाशात पोहोचल्या, रेल्वे, विमान वगैरे आता बेसिक सगळं चालवतात, घर चालवतात सगळ्यात महत्वाचं. पण हे सगळं असताना की आर्किटेक्ट फील्डमध्ये अजूनही मुलींचं प्रमाण कमी आहे असं मला वाटतं. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, आणि तुमच्या येणाऱ्या ज्युनियर्सना, आर्किटेक्टना आणि स्पेशली मुलींना काय तुम्ही सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? मला पर्सनली असं वाटतं की मुलींचं प्रमाण कमी नाही आहे क्षेत्रामध्ये, कारण की आमच्याच बॅचमध्ये 40 लोकांच्या बॅचमध्ये 30 मुली होत्या, सो त्यांची मेजॉरिटी होती. आणि मला वाटतं की प्रमाण कमी नाही आहे, पण मे बी मॅनेजमेंट लेवलवरती अजून बेटर एक्सपिरियन्सेस घेऊन ते पुढे हळूहळू जात आहेत. जसं जसं एज्युकेशनवरती भर येतोय तसं तसं प्रत्येक फील्डमध्ये मला वाटतं सेमच आहे की हळूहळू ते बेटर होत चाललंय. सो प्रमाण मला नाही वाटत कमी आहे, बट आय थिंक इन एव्हरी फील्ड हळूहळू आपण ते ग्रोथ आणि प्रोग्रेस बघतोय. सो या होत्या आर्किटेक्ट पौर्णिमा कोटागळजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की या फील्डमध्ये ग्रोथ आहे नक्कीच, आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आहे. आणि बेसिकली तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय तिथं अजूनही तर खूपच मोठी संधी आहे रिसर्चला आणि भविष्याला सुद्धा. त्यामुळे जे तुमचं काम चालू आहे ते तर फार छान आहे. असंच भविष्यात सुद्धा उत्तम उत्तम प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी तुम्हाला मिळो, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.